नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 या कुठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या, तसेच यामध्ये विजेता कोण ठरलेला आहे या संदर्भात माहिती. महाराष्ट्राने नुकताच एक प्रोजेक्ट ड्रीम उपक्रम हा सुरू केलेला आहे. हा कुठे सुरू केलेला आहे आणि हा नेमका उपक्रम काय आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच थायलंडच्या नवीन पंतप्रधानपदी आता कोणाची नियुक्ती झालेली आहे या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. या व्यतिरिक्त आपण दोन अजून महत्त्वाच्या चालू घडामोडी या इस्रायल इराण युद्धाबद्दल पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हा किती असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 वर्ष. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च. 23 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की मागील 4 दिवसापासून आपण वेगवेगळे दिवस पाहत आहोत. म्हणजेच 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस होता. 21 मार्च हा जागतिक वन दिवस होता. तसेच 22 मार्च हा जागतिक पाणी दिवस होता, म्हणजे जागतिक जल दिन असा म्हणून साजरा केला जातो. तर 23 मार्च म्हणजे आजचा दिवस हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हे चारही दिवस आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत आणि हे पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, 20 मार्च जागतिक चिमणी दिवस, 21 मार्च जागतिक वन दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस आणि 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 23 मार्च हा जो जागतिक हवामान दिन आहे, यावर्षीची म्हणजे 2026 ची थीम आहे आजचे निरीक्षण उद्याचे संरक्षण, म्हणजेच ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमॉरो. जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMOने 1950 मध्ये या दिवसाची स्थापना केलेली होती. 23 मार्च हा दिवस आपल्या भारत देशासाठी देखील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजचा दिवस हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. कारण आपल्याला माहितच आहे, इतिहासामध्ये आपण वाचलेलंच असेल, 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. भगतसिंग यांच्या काही संघटनाबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यांची सगळ्यात महत्त्वाची पहिली संघटना आहे 1926 सालची पंजाब नौजवान भारत सभा. त्यानंतर लाहोर स्टुडंट युनियन, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटना देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 23 मार्च 1940 संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये आजच्या दिवशी संमत करण्यात आलेला होता. 23 मार्च 1910 समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नतांज शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अणुभट्टी. इराण इस्रायल युद्धातील महत्त्वाच्या चालू घडामोडी आता आपण थोडक्यात नजर फिरूया. नतांज अणुभट्टी ही इराणमधील मुख्य अणुभट्टी आहे. तर डिमोना शहर हे इस्रायलच्या अण्वस्त्रांचे केंद्र असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आणि हे दोन्ही नतांज अणुभट्टी आणि डिमोना शहर हे सध्या चर्चेमध्ये आहे, कारण या दोन्ही ठिकाणी आता हमले होत आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नतांज अणुभट्टी इराणची मुख्य अणुभट्टी, तर डिमोना शहर हे इस्रायलच्या अण्वस्त्रांचे केंद्र असलेले महत्त्वाचे शहर. तसेच त्यासोबत आपल्याला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे, ते म्हणजे डिएगो गार्सिया. डिएगो गार्सिया येथे अमेरिकन सैन्यतळ आहे. या डिएगो गार्सियाचं स्थळ आहे हिंदी महासागरामध्ये. चागोस द्वीपसमूहामधील हे सर्वात मोठे बेट आहे. पोर्तुगीज शोधकांनी हे शोधलेले होते, त्यामुळे त्यांच्याच नावावरून याचे नाव पडलेले होते, डिएगो गार्सिया डे मॅगोर. 1966 मध्ये UK आणि US यांच्यामध्ये एक करार झालेला होता, जो 50 वर्ष आणि 20 वर्ष वाढ अशा पद्धतीचा करार होता. आणि याद्वारे US सैन्य तळासाठी हा द्वीप उपलब्ध असणार होता. भारतीय महासागराच्या मध्यभागी असलेल्या या डिएगो गार्सिया हे अतिशय मध्यभागी असल्याने मिडल ईस्ट, आफ्रिका, साऊथ एशिया, इंडो पॅसिफिक यामध्ये US सैन्य शक्ती प्रक्षेपणासाठी अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर हे देखील या ठिकाणी डॉक करण्यात येत असते. आता या बेटाचा या अगोदरही वापर करण्यात आलेला होता. तर कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आलेला होता? तर या बेटाचा मुख्य वापर हा 1990-91 मध्ये गल्फ वॉरसाठी, 2001 मध्ये अफगाणिस्तानसाठी, 2003 मध्ये इराक वॉरसाठी, तसेच तालिबान आणि अल कायदावर हल्ले करण्यासाठी देखील या बेटाचा वापर करण्यात आलेला होता. सद्यस्थिती काय आहे?
तर युकेने चागोस बेटे हे मॉरिशसला दिलेले आहे. मात्र दिएगो गार्सिया हे बेट मात्र दिले गेलेले नाहीये. कारण या बेटावर अमेरिका आणि युके यांचा संयुक्त लष्करी तळ आहे, जो अत्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. बाजूच्या मॅपमध्ये तुम्ही डिएगो गार्सिया हे देखील पाहू शकतात. हे चागोस आर्किपेलागो म्हणजे चागोसचे जे काही आयलंड आहे, यातील हा डिएगो गार्सिया हा महत्त्वाचा तळ आहे आणि भारतापासून अतिशय जवळचा हा तळ आहे आणि हिंदी महासागरातील युके आणि यूएसच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा हा सामरिकदृष्ट्या तळ आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खार्ग बेट हे कोणत्या देशाच्या नियंत्रणाखाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इराण. खार्ग बेट हा सध्या चर्चेतील मुद्दा आहे. या चर्चेचं कारण म्हणजे अमेरिकेने 14 मार्च 2026 रोजी खार्ग बेटावरील 90 पेक्षाही अधिक इराणी लष्करी लक्ष्यांवर हा हल्ला केलेला आहे. याचं स्थान आहे पर्शियन गल्फ या ठिकाणी. आपण बाजूच्या मॅपमध्ये अशा पद्धतीचं पाहू शकतो. इराण हा देश दिसत आहे तुम्हाला आणि इराण देशाच्या खाली तुम्हाला पर्शियन गल्फ दिसत आहे. पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांना जोडणारी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे देखील या ठिकाणी आपल्याला दिसतच असेल आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सध्या चर्चेमध्ये आहे, कारण इराणवर हमला झाल्यामुळे इराणने हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा सध्या बंद केलेला आहे. इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर हा खार्ग आयलंड आहे. याचं नियंत्रण अर्थातच इराण याकडे आहे आणि इराणच्या बुशर प्रांत अंतर्गत याचं नियंत्रण असते. याचा आकार सुमारे 22 चौरस किलोमीटर ते 8 किलोमीटर लांब इंटू 4/5 किलोमीटर रुंद अशा पद्धतीचा त्याचा आकार आहे. आता याचं नेमकं महत्त्व काय आहे आणि यावर अमेरिकेने नेमका हल्ला का केला? कारण इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र हेच आहे. इराणचे 90% क्रूड ऑइल एक्सपोर्ट्स याच बेटातून होतात. खोल पाण्यामुळे मोठे सुपर टँकर्स येथे डॉक करू शकतात. दररोज 1.3 ते 1.6 मिलियन बॅरल्स एवढी याची क्षमता असते. स्ट्रॅटेजिक लोकेशन देखील महत्त्वाचं आहे, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळ जिथून जागतिक तेल व्यापाराचा 20% भाग जातो, याचं महत्त्व त्यामुळे स्ट्रॅटेजिक लोकेशन याचा अजूनच वाढलेला आहे. आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे, कारण प्राचीन ट्रेडिंग पोस्ट, 7व्या शतकातील ख्रिश्चन मठाचे अवशेष, तसेच झोरोस्ट्रियन टॉम्ब्स, डच फोर्ट हे सर्व गोष्टी या खार्ग आयलंडवर आहेत आणि याच खार्ग आयलंडवर आता अमेरिकेने हल्ला केलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रोजेक्ट ड्रीम उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थातच आपला महाराष्ट्र. प्रोजेक्ट ड्रीम या उपक्रमाच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे जिल्हा परिषद नागपूर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट ड्रीम उपक्रमाच्या लोगोचे अनावरण केले. प्रोजेक्ट ड्रीम अंतर्गत 100 विलेज लायब्ररी, 14 ICT लॅब, दीदी की रसोई, सुपर 40 अंगणवाडी व 48 गुरुकुल यांसह अनेक उपक्रमांचा या प्रोजेक्ट ड्रीम मध्ये समावेश आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित देखील होते. लक्षात ठेवा, प्रोजेक्ट ड्रीम हा नागपूर जिल्हा परिषदेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं अनावरण देखील झालेलं आहे. पुढचा प्रश्न. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 विजेता कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हर्षवर्धन सदगीर. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 या नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि याचा विजेता ठरलेला आहे हर्षवर्धन सदगीर. हर्षवर्धन सदगीर हा नाशिकचा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा 68वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठरलेला आहे आणि हा गादी विभागातील खेळाडू आहे. उपविजेता ठरलेला आहे महेंद्र गायकवाड. महेंद्र गायकवाड हा सोलापूरचा आहे आणि सोलापूरच्या या महेंद्र गायकवाड हा माती विभागातला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता आहे नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, तर उपविजेता आहे माती विभागातील सोलापूरचा महेंद्र गायकवाड. याचं ठिकाण झालेलं आहे वाघोली, पुणे या ठिकाणी. म्हणजेच 68 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या कुठे भरलेल्या होत्या? तर वाघोली, पुणे या ठिकाणी रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी हे आयोजित केलेलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला, जिथे विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने जानेवारी 2020 मध्ये पुणे या ठिकाणी झालेली 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा देखील जिंकलेली होती. ही देखील फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. थायलंडचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुतिन चारणविराकोल. तर अनुतिन चारणविराकोल हे आता थायलंडचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे भूम जताई पार्टी. थायलंडचे ते 32वे पंतप्रधान आहेत. ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत. एकूण 498 सदस्यांपैकी त्यांना 293 मते मिळालेली आहेत. थायलंड देशाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. थायलंडची राजधानी आहे बँकॉक. त्यांची अधिकृत भाषा आहे थाई. चलन आहे थाई बात. सम्राट आहे त्यातला
वजिरा लॉंगकॉर्न. त्यांचं क्षेत्रफळ आहे अंदाजे 5,13,120 चौरस किलोमीटर. त्यांची लोकसंख्या आहे अंदाजे 7 कोटीपेक्षा जास्त. त्यांचा प्रमुख धर्म आहे बौद्ध. म्हणजेच 95% पेक्षाही जास्त लोक तेथील बौद्ध आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, अनुतीन चारण विराकुल हे आता थायलंडचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे भूम जथई पार्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. तर याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही कुठे झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 सोलापूर आणि पर्याय क्रमांक 4 वाघोली. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.